आता सर तुमची केस मला पूर्ण माहिती नाही, पण साधारण या केसेस अशा होतात की तुमच्या अकाउंटंटला कोणीतरी फोन करतं, तो सांगतं की साहेबांनी तात्काळ इतके पैसे जमा करायला सांगितलेले आहेत, अकाउंटंट व्हेरीफाय करत नाही, तो त्या अकाउंटला पैसे करतो आणि तिथनं मग वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे जातात, इतक्या अकाउंटला जातात आणि देशभरात चालले जातात आणि मग तिकडनं विदेशात चालले जातात। आता जर तुम्ही सांगितलं की 2 तासात 850 अकाउंटला गेले, त्याच्या पलीकडे आता माझ्याकडे तुमच्या केसची माहीत नाही, त्याच्या पलीकडे अजून 1600 अकाउंटला परदेशात गेले असतील। त्यामुळे हा प्रश्न आहे, याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता आपण जवळपास सगळ्या बँक ज्या आहेत या आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतल्या आहेत। आतापर्यंत त्या नसल्यामुळे एकेकाला आपण कळवत आणि त्यांनी होल्ड करतपर्यंत त्या बँकेतनं दुसऱ्या बँकेत गेलेला असायचा, म्हणजे एखादा साप जसा पळावा तसं हे पळतं आणि आपल्याला त्याच्या मागे धावावं लागतं। तर आता ती कॅपेबिलिटी आपण तयार केलेली आहे। दुसरं आपल्या केसमध्ये आपण जे सांगितलं, अशा प्रकारचे जे आरोपी, ठीक आहे कोर्टाने त्यांना जामीन दिला असेल, पण तरी पुन्हा तपासण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोक हे मोकळे फिरणार नाहीत, याबद्दल कारवाई केली जाईल। बातमी म्हणजे थोडक्यात।